झाली आणि जी नाराजगी आहे ती दूर झाली का? खऱ्या अर्थाने विकासासाठी जी आपण बोललोय त्या विकासासाठीच आम्ही तो पूल बोलून गेलो की विकासासाठी नागरिकांच्या विकासासाठी आम्ही एकत्र येऊन लढणार. त्यामुळे हे आम्ही दोघं जण मित्र आहोत, पहिल्यापासून मित्र होतो. ही फक्त राजकीय लढाई असते 15 दिवसासाठी, हे काय कायमस्वरूपी वैर नव्हतं. राजकारणामध्ये कधी काही होईल याचा नेम नाही हे अनेकदा समोर आले. आता हेच उदाहरण बघा ना. आधी एकमेकांच्या विरोधात असणारे हे दोन्ही उमेदवार मैत्रीची भाषा करू लागले. डोंबिवली पश्चिम येथील माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि त्याचप्रमाणे प्रकाश भोईर या दोघांमध्येही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अप्रत्यक्षरित्या का होईना चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगला होता. मात्र बदलत्या राजकीय समीकरणांमुळे एकमेकांचे विरोधक आता एकमेकांचे गुणगान गाताना दिसत आहेत. डोंबिवली पश्चिमेमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा झाला होता. या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेषतः रणशिंग फुंकले होते. मात्र आता युती झाल्यामुळे सर्व चित्रच पालटलं. विकास म्हात्रे हे भाजपाचे माजी नगरसेवक होते आणि त्यांनी काही दिवसांपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. तर प्रकाश भोईर हे मनसेचे माजी नगरसेवक होते. त्यांनीही प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला होता. राजकीय समीकरणं जुळण्यासाठी हे पक्षांतर झालं. या ठिकाणी कमालीचा सामना रंगेल असंच चित्र होतं. इतकंच नाही तर काही दिवसांपूर्वी डोंबिवली पश्चिमेत एका कार्यक्रमासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आले होते. यावेळी शिंदेची शिवसेना आणि भाजप यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. जोरदार घोषणाबाजी झाली. त्यावेळेला सुद्धा पोलिसांचा मोठा बंदोबस्त या परिसरामध्ये तैनात करण्यात आला होता. तर विकास म्हात्रे हे नजरकैदेत असल्यामुळे ते सुद्धा कमालीचे संतापले होते. प्रकाश भोईर हे मनसेत असताना एका विकास कामाच्या भूमिपूजनासाठी रवींद्र चव्हाण हे आले होते. त्यावेळी त्यांनी थेट भोईर हे भाजपामध्ये प्रवेश करतील असं सूचक विधान अप्रत्यक्षरित्या केलं होतं आणि त्यानंतर प्रकाश भोईर हे सपत्नीक भाजपात गेले देखील. त्यामुळे इथे चुरशीची स्पर्धा होण्याची शक्यता होती. मात्र आता इथे युती झाल्यामुळे विकासाला प्रकाशाची साथ मिळाली आहे असं विधान प्रकाश भोईर यांनी केलेलं आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि विकास म्हात्रे यांच्यामध्ये सुद्धा मतभेद होते. मात्र उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर पॅनल क्रमांक 22 मधील युतीचे उमेदवार विकास म्हात्रे, प्रकाश भोईर आणि अनमोल म्हात्रे हे सर्वजण आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात बैठक संपन्न झाली आणि या बैठकीचे फोटो सुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. त्यामुळे एकंदरीतच कल्याण डोंबिवलीचं राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा या सर्व राजकीय घडामोडींची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. समोरून आलंय किंवा सगळे फॉर्म व्यवस्थित आहेत सगळ्यांचे? फॉर्मची छाननी होती त्याकरता आम्ही आलो होतो. फॉर्म आमचे व्यवस्थित भरले गेले आहेत आणि आम्ही तिथं घेऊन आहे काय निवडणूक आयोगाने त्याच्यासमोर आम्ही जे काय फॉर्म भरलो त्याचं छाननी केली. विकास होत नाही म्हणून तुम्ही नाराजगी व्यक्त केलेली आहे. मात्र काल रात्री सगळेच विकास एकत्र असल्याचं काल सगळे एकत्र बसलेले रवींद्र दादा चव्हाण त्यांच्याबरोबर तुमची बैठक झाली आणि जी नाराजगी आहे ती दूर झाली का? खऱ्या अर्थाने विकासासाठी जी आपण बोललोय त्या विकासासाठीच आम्ही तो पूल बोलून गेलो की विकासासाठी नागरिकांच्या विकासासाठी आम्ही एकत्र येऊन लढणार. पण आता तुमची काल रात्री बैठक झालेली आहे, काय नेमकं त्या बैठकीमध्ये हाच विषय झाला की नागरिकांचा रोष होता विकासासाठी. त्या विकासासाठी आपण युती आलेली आहे. युतीमध्ये आम्हाला जाऊन समोर लोकांना सांगायला पाहिजे जी प्रलंबित कामं आहे ती प्रलंबित कामं मार्गी लागली पाहिजे. उदाहरणार्थ पाणी, रस्ते, विविध कामं आहे, विकास या मूलभूत सुविधा आहेत. याच्याकरता भरघोस निधी आपण युतीमध्ये आहे. त्याच्याकरता आता युतीमध्ये झाल्यानंतर आमची नाराजी दूर झाली. आश्वासन दिले आहे विकास कामाचं. रवींद्र चव्हाण यांच्यावरती जी नाराजगी होती ती दूर झाली का? आता आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय श्रीकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली विकास कामाचा भरघोस आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय रवींद्र साहेब प्रदेश अध्यक्ष. आता आम्ही एकच आहे सरकारमध्ये, तर त्याने दोघांनी निधी देऊन आमच्या प्रभागाचा विकास करावा. तुमची नाराजगी दूर झाली का? विकासासाठी नाराजगी दूर झाली. विकास कामं मागितली आम्ही त्याच्यानंतर. त्यांची नाराजी दूर झाली का असं म्हणतात? नाराजी विकासासाठी, विकास कामासाठी नाराजी आमची दूर करून घेतो. ज्या गोष्टीची होती विकास झाला पाहिजे 22 क्रमांकात निवडून, तेव्हा लोक आम्हाला दारात उभी करणार आहेत. भोईर विरुद्ध म्हात्रे असा टोकरा. आज तुम्ही युतीमध्ये एकत्र आलेला आहात. केवळ एकत्रच नाही आले तर एकमेकांच्या पक्षांचे चिन्ह सुद्धा तुम्ही लावलेले आहेत. तर ही एवढी मैत्रीचं गणित कसं काय जुळून आलं आणि कोणी जुळून आता आलं? तो वरिष्ठ न विचार सन्माननीय देवेंद्र फडणवीस, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
खासदार डॉक्टर शीतल शिंदे, आमदार प्रतिनिधी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चौघांनी एकत्र आलेलो आहोत. खऱ्या अर्थाने विकास मात्र विकासासाठी धडपडत होते आणि ते योग्य आहे, परंतु विकासाला प्रकाश देण्यासाठी आज त्यांना प्रकाश दिलेला आहे. त्यामुळे हे आम्ही दोघं जण मित्र आहोत, पहिल्यापासून मित्र होतो. ही फक्त राजकीय लढाई असते 15 दिवसासाठी. हे काय कायमस्वरूपी वैर नव्हतं. फक्त ते वेगळ्या पक्षावरून लढले असते, मी वेगळ्या पक्षावर होतो. पण सुदैवाने वरिष्ठांनी निर्णय घेतलेला आहे आणि दोन्ही मित्रांना परत एकत्र दिलेलं. त्यामुळे संघर्ष टोकाचा हा प्रश्नच राहिलेला नाही. त्यामुळे विकास मात्र धडपड होते, ते विकासावर प्रकाश टाकण्यासाठी मला त्यांच्या जोडीला दिलेला आहे. या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. कल्याण डोंबिवलीहून मयुरी चव्हाण, लोकमत.